मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण? आपल्या सीमा झेंडे ब्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते. बऱ्याच दिवसातून लॉंग व्हिडिओ येणार आहे आज, कारण इतके दिवस सानवीची परीक्षा चालू होती, तर त्याच्यामुळे नाही का मी छोटे छोटे आपले व्हिडिओज टाकत होते, शॉर्ट्स व्हिडिओ टाकत होते आणि त्या व्हिडिओजला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं, त्याच्याबद्दल थँक्यू. तर आता ना अगस्ती तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे बरं का. अगस्ती दाखव बेबी, काय आपल्याकडे. वाव, बघू शकता आमच्याकडे बटन इडलीचं भांडं आहे. बटन इडलीचा जो साचा असतो ना तो आहे, बघू शकता. तर ॲक्च्युली मागे मी तुमच्याशी शेअर केलं ना, माझ्याकडे अशा प्रकारचं जर्मलचं ॲल्युमिनियमचं भांडं आहे इडलीचं. आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणींचे मला मेसेज आले, कमेंट आले की जर्मलचं ॲल्युमिनियमचं भांडं वापरू नको. आता ते मला पण माहिती होतं, मला ते चेंजेस करायचं होतं, पण आता स्टीलचं घ्यायला वेळ आहे अजून भांडं. तर मी म्हणलं नंतर घेऊया, तोपर्यंत मस्तपैकी बटन इडलीचा जो साचा असतो ना तो मागवूया. तर बघू शकता अशा प्रकारचं नाही का, त्याला हे एक काय म्हणतात त्याला, दांडी आहे. आणि त्याच्यावर आपण आता हे लूज झाले खाल्लं, त्याच्यावर आपण अशा प्रकारे 2 प्लेट ॲडजस्ट करू शकतो. आणि त्याला एक पकडायला त्यांनी थांबाळा वाजू नको, त्यांनी ना असं हँडल पण दिलेलं आहे. तर ते हँडल असं वरती आपण पकडून अशा प्रकारे ना हे कुठल्याही भांड्यात वापरू शकतो. ॲक्च्युली हे ना मी माझं जे इडलीचं कुकर आहे त्याच्यासाठी आणलं होतं, पण माझं इडलीचं कुकर थोडं छोटं पडतोय, तर त्याच्यात ते काही बसणार नाहीये. एक मिनिट थांबा, आपण दाखवूया, अंकल आंटीना दाखवू. तर इथं बघा, हे ना अगदी कट टू कट बसते. एक मिनिट थांबा, बघू आपण अंकल आंटीना दाखवूया. थांब सर, हे बघा अशा प्रकारे बसते एकदम कट टू कट. तर तुम्हाला जर हे इडलीचं पात्र असं हवं असेल ना, ह्याच्यात बटन इडल्या होतात बरं का, म्हणजे छोटे छोटे इडल्या खूप छान वाटतात मुलांना टिफिनला वगैरे द्यायला. मला वाजू नको, मुलांना टिफिनला वगैरे द्यायला ना अशा इडल्या खूप छान वाटतात, बटन इडल्या. तर हे जर पात्र तुम्हाला असलं हवं असेल ना बटन इडलीचं, तर मी खाली प्रोडक्ट टॅग करत आहे, तर तिथे जाऊन तुम्ही नक्की हे प्रोडक्ट ऑर्डर करू शकता, हे इडलीचं पात्र ऑर्डर करू शकता. तर आत्ता ना वाजले आहेत बघू शकता तुम्ही 10:15. आणि आता अगस्त्याला ना मी जरा गार्डनला घेऊन जात आहे. त्याला ना खूप बोर झालं, त्याचे पप्पा आज ऑफिसला गेले, नेहमी घरनं काम करतात, त्यामुळे त्याला खूप बोर झालं. सानवी पण गेलेली आहे एक्झामला, आज तिचं सेकंड लास्ट पेपर आहे, तर त्याच्यामुळे त्याला बोर झालं. मला म्हणलं की मम्मा चल मला गार्डनला. त्याचे पप्पा म्हणले मम्माला सांग गार्डनला न्यायला. आणि अगस्ती कुठे जायचं आपल्याला? इकडे सांग, इकडे बघ, गार्डनला. तर आमची इथे एक छोटं गार्डन आहे जिथं स्विमिंग पूल आहे ना तिथे. तर त्याला मी आता तिथे घेऊन चालली आहे. नाश्ता वगैरे झाले, आमच्या आंघोळ्या झाल्या. गार्डनला गॉगलला दाखव, गॉगल लावून अंकल आंटींना कसा दिसतोस तू. कोणाचं गॉगल आहे? नीट लाव, लाव नीट लाव. वाव, किती गोड दिसतं बघा माझं बाळ, किती गोड दिसते. अहो यांचे ना 2 गॉगल आहेत, सानवीचा आणि अगस्त्याचा. आम्ही मध्यंतरी गोव्याला गेलो ना, आल्यानंतर बॅगेतून मी कुठे ठेवला ना मला तेच सापडायला तयार नाही. आणि आता सानवीच्या परीक्षेमुळे मी म्हटलं आता ते शोधाशोध करायला वेळ नको घालवायला. पण आता चला, सानवीची परीक्षा आता ऑलमोस्ट संपलेली आहे, एकच पेपर राहिला आहे, ते पण पुढच्या मंगळवारी आहे. त्याच्यामुळे आता थोडंसं वेळ आहे, तर मी त्यांचं ना हे सगळं गॉगल वगैरे शोधणार आहे. हा माझा गॉगल आहे. तर चला, आता खूप उशीर झालाय, मी त्याला ना जाऊन थोडंसं गार्डनला खेळवून आणते. आणि खूप दिवसातून व्हिडिओ येतोय, तर त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आज काय काय घडतंय ते सगळं तुमच्याशी शेअर करते. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर फायनली आम्ही गार्डनला पोहोचलोय आणि बघू शकता आमचा अगस्त्य छान खेळतोय गार्डनमध्ये. छोटे मोठे काही टॉईज आहेत, छोटंसंच आहे गार्डन, 1-2च टॉईज आहेत, पण तेवढंच त्यांना मजा वाटते ना जरा, है ना बघू. आणि बघा इथं स्विमिंग पूल आहे, दिसतोय तिथे स्विमिंग पूल आहे मोठा. तिथं दरवेळेला आम्ही येत असतो स्विमिंग करायला. सानवीचा कराटे क्लास पण इथेच होता. आता ह्याला जरा पकडते. झोप आली. तर गेले काही दिवस आपले लॉंग व्हिडिओ येत नव्हते, त्याचं कारण मी तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवलेलं होतं की सानवीची एक्झाम चालू आहे, वार्षिक परीक्षा तिची चालू आहे आणि तिच्या अभ्यासामध्ये आम्ही बिझी आहे. तर त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ मोठे टाकले नाही. जसं जमेल तसं मी ना छोटेसे मिनी व्लॉग टाकत होते रोज. आणि त्याच्यावर ना तुम्ही खूप मनापासून प्रेम केलं, खूप भरभरून प्रतिसाद दिलात, त्याच्याबद्दल खूप थँक्यू.
तर मला ना असं वाटतं की लॉंग व्हिडिओ करण्यापेक्षा ना मिनी व्लॉगच करावे, जे ज्यांना तुमचा खूप छान प्रतिसाद मिळतो. आणि अधूनमधून आहे ना लॉंग व्हिडिओ टाकावे असं मला वाटतं. पण काय करणार, तुमच्याशिवाय करमत नाही. लॉंग व्हिडिओ सुद्धा मला बनवायला फार आवडतात. फक्त एवढंच होतं की एडिटिंगला वेळ मिळत नाही. दोन्ही लहान मुलं सांभाळायची, घरचं सगळं एकटीने बघायचं, बाहेरचं सगळं एकटीने करायचं, म्हणजे काही जाऊन आणणं, भाजी पाला, किराणा सामान सगळं सगळं मला एकटीला करावं लागतं. मुलांना शाळेला सोडवणं, आणणं, क्लासेसला नेणं, घरामध्ये सगळं मुलांचं बघणं, हे सगळं मी एकटीने करत असल्यामुळे म्हणजे माझी एकटीची खूप तारेवरची कसरत होते. आणि हा वन वुमन शो आहे बरं का, तर त्याच्यामुळे सगळं मॅनेज करता करता मी तुमच्यापर्यंत हे व्हिडिओज पोहोचवत असते. तर त्याच्यामुळे कुठेतरी व्हिडिओज कधीतरी पुढे मागे होतात आणि ते सुद्धा तुम्ही मोठ्या मनाने माफ करता मला, तर त्याच्याबद्दल खूप सारं मनापासून धन्यवाद. तर असो, जसं मी ना मिनी व्लॉग मध्ये तुमच्याशी शेअर केलं होतं ऑलरेडी की अगस्त्यला मी गार्डनला घेऊन गेले होते आणि त्याच्यानंतर मी घरी आले आणि चिकन आदल्या दिवशी मी आणून ठेवलं होतं. आदल्या रात्री मस्तपैकी मॅरिनेट वगैरे करून ठेवलं होतं. आमच्यासाठी छान अशी रस्सा भाजी केली आणि अगस्त्यला थोडंसं चिकन फ्राय करून दिलं, कारण तो ना बरेच दिवस झालं म्हणत होता की चिकन लॉलीपॉप खायचं. तर आता त्याला चिकन लॉलीपॉप म्हणजे काय माहिती नाही, पण लॉलीपॉप आपलं जे चॉकलेट लॉलीपॉप असतं ना ते त्याला खूप आवडीचं आहे. आणि चिकन लॉलीपॉप असं त्याला ते ऐकलं त्यांनी त्याच्या वडिलांकडून आणि तेच मला बोलायला लागला. तर असो, त्याच्यासाठी मग मी थोडंसं चिकन लॉलीपॉप केलं आणि त्या ना चिकनची रस्सा भाजी केली. ऍक्च्युली मला ना करायची होती भाकरी, सुक्क चिकन करायचं होतं. पण काय झालं, सानवीचे पप्पा अचानक ऑफिसला निघून गेले आणि मग दुपारी जेवणाला कोणीच नव्हतं, फक्त मी एकटीच होते. त्याच्यामुळे म्हटलं की चला आता रस्सा भाजी करून घ्यावी आणि संध्याकाळी मग होईल तेच थोडंसं जर राहिले तर खायला. तर त्याच्यामुळे मी फक्त रस्सा भाजी केली, जास्त काही फंदत पडले नाही. कारण अगस्त्य एकीकडे जर खेळत असेल ना तर मला त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे, त्याला एकटं मी सोडू शकत नाही. तर त्याच्यामुळे पटापट स्वयंपाक वगैरे उरकून घेतला आणि दुपार जशी झाली तसा एवढा अंधार भरून आला. आम्ही म्हटलं काय झालं अचानक, हा पावसाचा ना पहिलाच दिवस होता आणि थोडासा ना रिमझिम रिमझिम पाऊस चालू झाला. सानवी नशीब शाळेतून आली होती तोपर्यंत आणि त्याच्यानंतर थोडासा पाऊस चालू झाला. आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही बघू शकता माझ्या दारामधली कुंडीमधली जी रोप आहेत ना ती इतकी सुंदर आता झालेली आहेत ना. उन्हाळ्यामध्ये ना माहिती नाही पण झाडं ना हिरवीगार ऑटोमॅटिकली होतात बघा. आणि हे अजून एक रोप तुम्हाला दाखवते. हे रोप तुम्हाला मिनी व्लॉग मध्ये सुद्धा मी दाखवलं होतं. आणि हे कशाचं आहे हे विचारलं होतं, तर हे आहे ढोबळी मिरचीचं म्हणजे शिमला मिरचीचं रोप आहे. सानवीच्या पप्पांनी ना टेरेसवर खूप छान छान झाडं लावलेली आहे, तर त्याच्यापैकी हे एक रोप आहे भाजीचं. तर मला ना भाज्यांची अशी छोटीशी नर्सरी करायची आहे, म्हणजे स्वतःच्याच घरातली भाज्या, आपल्याला जे डेलीच्या भाज्या ज्या लागतात ना त्या मला तिथे लावायच्या आहेत. जास्त नाही, एक 5-6 अशी रोपं लावायची आहे ना की ज्याच्याने आपल्या रोजच्या भाज्यांची जी गरज आहे ना ती भागेल. तर असं बघूयात आता कधी त्या सगळ्या गोष्टी करायला मला वेळ मिळतो. तर अगस्त्य, सानवी आणि तिचे पप्पा तिघ जण आहे ना पसारा काढायला म्हणजे ही खेळणी काढायला एक नंबर आहे. पण आवरून मात्र कुणीही ठेवत नाही तिघांपैकी एक जण पण. हे कपाट बघू शकता तुम्ही, हे ना कपाट व्हाईट कलरचं मी माझ्या पार्लरचं सामान ठेवायला बनवून घेतलं होतं. पण त्याच्यामध्ये ना आता सगळी ही मुलांचीच खेळणी भरून ठेवलेली आहे आणि मुलं ना ती सारखी बाहेर काढत असतात आणि एवढं काढून काढून अक्षरशः त्याचा दरवाजा सुद्धा ह्या लोकांनी तोडून ठेवलेला आहे. तर असं दिवसभर छान असं घरातली सगळी कामं वगैरे झाल्यानंतर पाऊस वगैरे पडून गेल्यानंतर इतकं सुंदर वातावरण झालं होतं. आणि मस्तपैकी संध्याकाळची दिवाबत्ती केली, धूप अगरबत्ती देवाजवळ लावली ना की एकदम प्रसन्न वाटतं. आणि अशी सुंदर संध्याकाळ झाल्यानंतर काही विचारायला नको मग. तर दुपारचं जेवण बरंचसं राहिलेलं होतं. जसं मी म्हटलं की दुपारी मी चिकनची भाजी वगैरे केली होती. तर म्हटलं आता सानवी तर काही परत खाणार नाही आणि माझी सुद्धा ना एकदा नॉनव्हेज खाल्लं ना दुपारी माझी संध्याकाळी खायची इच्छा होत नाही. तर मस्त अशी ना पावभाजी केली.
कारण ना ऑलमोस्ट सगळ्या भाज्या माझ्या घरातल्या संपल्या होत्या आणि थोड्या सगळ्या भाज्या राहिल्या होत्या. म्हणजे थोडीशी फ्लावर होती, कोबी होती, टोमॅटो होते. तर म्हटलं की चला मस्तपैकी पावभाजी करून टाकूयात. सानवी माझ्यापुरती आम्ही पावभाजी केली आणि सानवीच्या पप्पांना दुपारचं चिकन तर होतच. तर एवढी सगळी दिवसभराची जरी धावपळ असली तरी असं वाटतं की नाही का मुलांसाठी किंवा आपल्या स्वतःसाठी काहीतरी छान असे मेनू करावेत, वेगवेगळे मेनू करावेत. कारण एकच दुपारची जी भाजी असते ना ती परत दोन्ही वेळेला खायचं ना, तसं बघायला गेलं तर मला स्वतःला खूप कंटाळा येतो. काही काही घरांमध्ये ते चालून जातं, वेळेचा अभाव असतो काही जणींकडे किंवा काही जणी जॉबला जात असतात. तर प्रत्येकाच्या घरातला वेगवेगळा प्रॉब्लेम असतो. तर त्याच्यामुळे क्वचित असं होतं काही जणांच्या घरामध्ये की सकाळी एकदा स्वयंपाक केला जातो आणि तोच स्वयंपाक संध्याकाळी सुद्धा रिपीट खाल्ला जातो. तर सानवीच्या परीक्षा जेव्हा चालू होती ना त्यावेळेला मी सुद्धा ना 1-2 पेपरच्या वेळेला तसंच केलं की एकदाच सकाळी भाजी करून ठेवत होती आणि दोन्ही टायमाला आम्ही त्याच भाज्या खात होतो. तर अशी जेव्हा परिस्थिती येते ना तर त्यावेळेला काय पर्याय नसतो, मग म्हणजे एकच भाजी करायची आणि दोन्ही वेळेला खायचं. तर असो एका बाजूला रिमझिम रिमझिम छान असा पाऊस, सुंदर असं वातावरण आणि दुसऱ्या बाजूला गरमागरम पावभाजी. तर अशी मस्तपैकी प्लेट असल्यावर काय अजून हवं. तर दोन्ही मुलांनी माझ्या पावभाजीचा आस्वाद घेतला. तर ऍक्च्युली आहे ना पावभाजी अगस्तीला मी जास्त देत नाही, पण त्याला ना थोडीशी सवय लागावी म्हणून मी दिलेलं आहे. कारण कधी कधी आपल्याला बाहेर अचानक जावं लागतं, बाहेरचं खावं लागतं, तर सगळ्या गोष्टी तिखट म्हणा किंवा अशा गोष्टी खायची त्याला सवय पाहिजे. तर त्याच्यामुळे मी त्याला थोडेसे देत असते. तर चला सुरुवातीला जे मी तुम्हाला इडलीचं पात्र दाखवलं ना त्याच्यामध्ये ना मी तुम्हाला एक डेमो देते जस्ट कशा करायच्या, कशा पद्धतीने ह्या इडल्या करायच्या, तर ते मी तुम्हाला दाखवते. ऍक्च्युली ना इथे मी थोडासा छोटा चमचा जो आपला पोह्याचा चमचा असतो ना तो घ्यायला हवा होता याच्यामध्ये इडलीचं जे बॅटर आहे ते भरताना. पण काय झालं ना मी सुद्धा पहिल्यांदाच अशा छोट्याशा ज्या बटर इडलीचं जे पात्र आहे ना त्याच्यामध्ये इडल्या करत होते. तर त्याच्यामुळे माझ्या काही लक्षात एवढं आलं नाही. मी मोठा जो चमचा आहे ना तोच वापरला इडलीचं पीठ टाकायला. तर त्याच्यामुळे ना थोडेसे जे पीठ आहे ना ते बाहेर पसरलं. कारण बटरनी इडल्या म्हणजे एकदमच छोटे छोटे इडल्या असतात. तर त्याला ना असं पीठ टाकायला ना चमचाच हवा आणि एकसाथ सगळ्या इडल्या काढून घ्यायच्या आणि मग ते पात्र आहे ना असं उलट करायचं आपल्या जाळीवर किंवा ताटावर. तर माझ्या काय एवढं लक्षात आलं नाही, मी एक 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 इडली असे काढत बसले. कारण ना पहिल्यांदाच मी सुद्धा फर्स्ट टाइमच हे करत होते. म्हणलं कशा होत आहेत कशा नाही, मला ना जरा ट्राय करायचं होतं हे प्रोडक्ट आणि जर मला आवडलं तरच मी तुम्हाला सजेस्ट करणार होते. तर त्याच्यामुळे ना मी मस्तपैकी इथे ट्राय करण्यासाठी एवढ्या इडल्या बघा करून बघितल्या आणि खरं सांगते तुम्हाला ना इतक्या कमाल वाटतात ना या छोट्या छोट्या इडल्या. कारण इडली ना ऑलरेडी माझा वीक पॉइंट आहे, मला इडल्या फार आवडतात. मला ना दिवस रात्र 2-3 दिवस जरी इडल्या दिल्या ना खायला तरी पण मी खाऊ शकते, म्हणजे मला एवढ्या इडल्या आवडतात. तर इथे ना ह्या इडली पात्रामध्ये मी जेव्हा करून बघितल्या तर इतक्या सुंदर वाटल्या मला ह्या. आणि मी ना पहिल्यांदा एका ठिकाणी ह्या छोट्या इडल्या बघितल्या होत्या आणि तेव्हा पण मला असं वाटलं होतं की छान आहे हा प्रकार, करून बघावा एकदा. आणि म्हणतात ना की काही गोष्टी जेव्हा आपण विश करतो तर काही दिवसांनी ते ऑटोमॅटिकली घडून येतात आपल्या आयुष्यामध्ये. आणि तसंच झालं, हे पात्र माझ्याकडे आलेलं आहे प्रमोशनसाठी आणि तुम्ही सुद्धा हे प्रोडक्ट जर घेतलं ना तर खरं सांगते तुम्हाला यातल्या इडल्या इतक्या आवडतील आणि खास करून तुमच्या मुलांना तर फारच आवडतील. तर असो चला, तुम्हाला जर हे प्रोडक्ट ऑर्डर करायचं असेल तर खाली मी प्रोडक्ट टॅग करत आहे किंवा याच्या ना शॉर्ट व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे, तेव्हा नक्की जाऊन हे प्रोडक्ट ऑर्डर करा. आणि तुम्हाला बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. अजून आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय बघायला आवडेल हे सुद्धा मला नक्की सांगा. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. आणि आता सध्या पावसा पाण्याचे दिवस आहे, म्हणजे आता सध्या उन्हाळ्याचेच दिवस आहे पण अचानक पाऊस पडत आहे, तेव्हा सगळ्यांनी खूप सारी काळजी घ्या.